पावसाच्या बातम्यांनंतर आता बातमी तुम्हाला सावध करणारी आहे। अलीकडच्या काळात आपली मुलं जास्तीत जास्त एनर्जेटिक व्हावीत, त्यांची बुद्धिमत्ता वाढावी, यासाठी पालक वाटेल ते करायला तयार असतात आणि याचाच फायदा घेत ऑनलाइन साइट्सवरनं हेल्थ ड्रिंक, एनर्जी ड्रिंक्सची विक्री वाढली आहे। मात्र याच ड्रिंक्समुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकही येऊ शकतो असा दावा केला जातोय। साम टीव्हीने याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं बघा। हेल्थ ड्रिंकमुळे लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका। एनर्जी ड्रिंकच्या नावावर कोल्ड ड्रिंकची विक्री। उंची वाढवण्याच्या नावाखाली आई वडिलांना गंडा। सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे। या स्पर्धेत आपल्या मुलांनी कायम पुढे राहावं यासाठी आई वडील आग्रही असल्याचं दिसतात। मुलांची बुद्धिमत्ता वाढावी, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी पालक कोणाच्याही सल्ल्याला बळी पडतात। हीच बाब हेरून ऑनलाईन कंपन्यांनी हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक्सचा बाजार मांडलाय। मुलांची उंची वाढवण्यासाठी दुधातून दिल्या जाणाऱ्या पावडरची सर्रासपणे विक्री सुरू आहे। मात्र या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचा दावा सोशल मीडियातून केला जातोय। इतकंच नाही तर हेल्थ ड्रिंकमुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकही येऊ शकतो। मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं साम टीव्हीनं या दाव्यामागची सत्यता पडताळून पाहिली। हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक बाबत FSSAI ची नियमावली काय सांगते हे पडताळून पाहिलं तेव्हा काय धक्कादायक माहिती समोर आली पहा। FSSAI ऍक्ट 2006 नुसार शीतपेयांच्या यादीत हेल्थ ड्रिंक हा शब्द नाही। हेल्थ ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक असा कोणताही पदार्थ नाही। अशा ड्रिंक्सची हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून विक्री करणं अवैध आहे। हाय कॅफीन ड्रिंक्सची विक्री इतर ड्रिंक्स प्रमाणेच करण्यात यावी। दुधातून घेतल्या जाणाऱ्या उच्च कॅफीनच्या पदार्थांबाबत कंपनीची मालकी नमूद करणं बंधनकारक आहे। याचाच अर्थ तुम्ही पीत असलेल्या हेल्थ आणि एनर्जी ड्रिंकला त्या नावानं कोणतीही अधिकृत मान्यता नाही। याबाबत आरोग्य तज्ञांकडून आम्ही अधिकची माहिती जाणून घेतली तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा। हेल्थ ड्रिंक्सच्या वाढत्या वापरामुळे लहान मुलांना आतड्यांचे आजार, जर रोज साखरयुक्त सोड्याचे पदार्थ जर का सेवन केले तर 18 ते 20% हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। त्यामुळे रेग्युलर व्यायाम करणे, त्याचप्रमाणे जंक फूड्स, सोडा यांचा वापर कमी करणे हे आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरेल। कंपनीकडे ज्या शीतपेयांची एनर्जी ड्रिंक म्हणून विक्री केली जाते त्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं। शिवाय कॅफीनमुळे रक्तदाब वाढू शकतो। कोणत्याही वयोगटातल्या हार्मोन्स लेवलवर हे ड्रिंक ताण आणू शकतं। त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत हेल्थ ड्रिंक किंवा एनर्जी ड्रिंक मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं स्पष्ट झालं। तुम्ही देखील जागरूक होणं गरजेचं आहे। कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका। आपल्या मुलांच्या वाढीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधं द्या। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।